इफको नर्मदा 10-26-26 केमिकल युक्त खतामुळे जमिनीत बॅक्टेरिया राहिला नाही। 4 शेतकऱ्याच्या दारातून गायन बैल गेल्यामुळे शेतीला शेणखत मिळत नाही। 5 शेतकरी कुटुंब विभक्त झाल्यामुळे शेतीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळे शेताला बांध राहिले नाही आणि बांधाला झाडं नसल्यामुळे पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही। आणि 6 शेतकऱ्याकडे पाण्याचं नियोजन राहिलं नाही। त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही, पाणी लावून देतोय आणि लग्नाला जातोय। याचा गहू भरून शेजारचे कांदे भरले तेव्हा तो गारका मारायला आला। तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे, पाणी गेलं कसं काय त्याच्यात। अशी बोगसगिरी पिकाला चालत नाही आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही म्हणून शेतकरी वाईट आहे। 4 मोबाईल आहेत, 4ला 100 रुपये रोज बॅलन्स लागतोय। 400 रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि 200 रुपये इन्कम नाही। एक वाक्य समजा शेतकऱ्याला, दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तर तो स्लॅब टाकतो। परत वाक्य आहे का बरं का, डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो। जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो